नमो बुद्धाय जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ आहे 13 एप्रिलचा आणि उशीर झाला एक 4-5 दिवस, कारण मागं 14 एप्रिल झाल्यावर कंटिन्यू 2-3 दिवस लग्न होते. त्या लग्नाच्या गडबडीत व्हिडिओ एडिट करणं झाला नाही, म्हणून आता व्हिडिओ एडिट करत आहे. मी मनापासून माफी मागते. प्रत्येक वेळी माझ्यासोबत होते की व्हिडिओ तर मी काढून ठेवतो वेळेवर, पण एडिट करून ते अपलोड करणं वेळेवर होत नाही. तुम्हाला जसं की सगळ्यालाच माहीत आहे, काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या. आणि तसं 2-3 दिवसापासून थोडं काम होतं मागं. एक म्हणजे वहिनीच्या 7व्या महिन्याचं जेवण होतं, त्याच्यावर अजून वहिनीच्याच भावाचं लग्न होतं, अजून मामाच्या पोरीचं लग्न आहे. तर अजून आत्ता सध्या आमच्या घरचंही लग्न आहे, 22 तारखेचं लग्न आहे, म्हणून थोडी गडबड होती, थोडे कामं होते मागं, म्हणून एडिट करणं झालं नाही. तसं आता मी सध्या एडिट करायला बसली. तर म्हणजे आजचा दिवस आहे 20 एप्रिल. 20 एप्रिलला मी व्हिडिओ एडिट करायला बसली. आज व्हिडिओ एडिट करायला बसली म्हणजे हा उद्या अपलोड होईल. 21 एप्रिलला हा व्हिडिओ अपलोड होईल. 13 एप्रिलचा व्हिडिओ, 13 आणि 14 एप्रिलचा 2 दिवसाचे व्हिडिओ आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करू. तर सकाळची सुरुवात होती 13 एप्रिलची. आता 14 एप्रिल आहे म्हटल्यावर थोडंसं घर क्लीन करणे महत्त्वाचं असते, तर तेच काम मला चालू होतं. हा व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केला, क्लिनिंगचा व्हिडिओ मी शेअर केला याच्या आधी, पण 14 एप्रिलचा शेअर केला नव्हता, म्हणून दोन्ही एकत्र करून तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर हा 13 एप्रिलचा व्हिडिओ आहे. आणि घरातले जे कामं असतात, म्हणजे एक्स्ट्राचे जे कामं असतात ते काही सण तिवार आला म्हणजे त्याच टायमाला आपण करत असतो. तर तसंच माझ्यासोबत झालं की 13 एप्रिल होती, 13 एप्रिलचा दिवस होता. तर आजच्या दिवशीच किंवा त्याच्या 2-3 दिवस अगोदर सगळे क्लिनिंग वगैरे चालू करतात. तर मला क्लिनिंग वगैरे सगळं चालू झाली होती, पण 13 एप्रिलपर्यंत माझी पूर्ण क्लिनिंग झाली होती घराची. तर सारून तर झालं होतं 2 दिवस अगोदरच, पण जे मूर्त्या वगैरे क्लीन करायच्या असतात, म्हणजे गौतम बुद्धाची, बाबासाहेबाची, आणि अजून काही म्हणजे मेणबत्त्या अगरबत्त्या लावायसाठी जे स्टँड असतात, ते 2 मोर आहेत, पिंपळाचे झाड आहे, ते सगळं अष्टधातूचं आहे. मग ते क्लीन करायसाठी थोडा वेळ लागते. आणि 13 एप्रिलला मी क्लीन करायसाठी ते बसली होती, कारण दुसऱ्या दिवशी 14 एप्रिल आणि ती आदल्या दिवशी जर क्लीन करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी खरंच लई चमक मारते. आता गाव ठिकाण आहे, गावाच्या ठिकाणी अशा धूळ त्याच्यावर बातच जाऊन बसते, त्या कारणानं मग ते लगेच खराब होते. तर त्यामुळे म्हणलं मी 13 तारखेलाच मी ते क्लीन करीन. तर मग 13 तारखेलाच हे मी क्लीन करायसाठी बसली होती. आता 2 असे गडू आहेत माझ्याजवळ, तांब्याचे. एक मला अंदन आला होता आणि एक घरी पहिलेच होता. तर ते दोन्ही मी तिथंच ठेवत असतो. तर मग आता त्या व्हिडिओबद्दल काय झालं होतं, आता मूर्त्या जेव्हा मी साफ करत असतो, म्हणजे जेव्हा क्लीन करत असतो, तेव्हा लिक्विडचा वापर करत असतो. म्हणजे अष्टधातूच्या मूर्त्या आहेत आमच्या घरी, आणि ते अष्टधातूच्या मूर्त्या साफ करायच्या म्हटलं की जे लिक्विड भेटते, त्या लिक्विडनंच मी नेहमी साफ करत असतो. पण आता या टायमाला काय झालं होतं, मूर्त्या साफ करायच्या टायमात म्हणजे घरच्या मूर्त्या साफ केल्या होत्या, म्हणजे घरच्या मूर्त्या साफ करायच्या होत्या, आणि आमच्या बुद्ध विहारात जे मूर्त्या आहेत ते अष्टधातूच्याच आहेत, मोठ्या आहेत. तर ते मूर्त्या मला साफ करायच्या होत्या. तर मग अर्ध लिक्विड मी तिकडे दिलं होतं आणि अर्ध लिक्विड घरी ठेवलं होतं. मग ते तेवढ्या लिक्विडमध्ये पूर्ण झालं नाही, म्हणून थोडंसं लिंबू आणि रांगोळी याचा वापर करून तांब्याचे 2 जे गडू आहेत ते साफ केले. तर साफ करून क्लीन करून सगळं व्यवस्थित जसं आहे तसं मी मांडून ठेवलं होतं. जशा मूर्त्या ठेवायच्या तशा ठेवल्या होत्या. आता संध्याकाळचा टाईम झाला होता. आता उद्या दुसऱ्या दिवशी 14 एप्रिल होती, म्हणजे सकाळी मिरवणूक निघणार होती. तर उद्या सकाळी मग पुरणाचा स्वयंपाक झाला नसता. तर त्या दिवशी मी काय करतोच, म्हणजे दुसऱ्या दिवशी गडबड होऊ नये म्हणून मी अगोदरच्याच दिवशी पुरण तयार करून ठेवत असतो, जेणेकरून दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपल्याला काही जे बनवायचं असलं, आमरस असो, चिचोणी असो, पुरणाच्या पोळीसोबत खाण्यासाठी, आणि त्याच्यासोबतच हे बनवून ठेवलं का मिरवणूकमध्ये जायचं, तिकडून आले की मग तेवढ्या टायमात मग पोळ्या करून घ्यायच्या. आणि तळणाचं आम्ही त्या दिवशी करत नाही, म्हणजे शक्यतो सकाळी तर करत नाहीच नाही, कारण ऊन जास्त असते. आणि 14 एप्रिलची मिरवणूक म्हणले तर दुपारी 2 वाजेपर्यंत, सहजासहजी 2 वाजेपर्यंत चालते. आणि मग मिरवणुकीतून आल्यानंतर, म्हणजे उन्हातून एवढ्या आल्यानंतर कोणीही तेलकट असं खाण्यासाठी इच्छुक होत नाही, म्हणजे कोणी खात नाही मग तेलकट म्हणलं तर. आणि तेलकट काही खाऊन जर तुम्ही मिरवणूकमध्ये जात असाल तर मग ते अजूनच त्यात जसं समजू शकता तुम्ही, उन्हात जर तेलकट खाऊन गेल्यानंतर जीव कसं होते, जास्तच घाबरते, अजून ऊन राहते उन्हाच्या ना, मग अजूनच
मळमळ होते किंवा ऊन लागू शकते. मग अशा कारणानं सकाळी आम्ही शक्यतोवर नाश्ताच करतो, म्हणजे पोह्याचा किंवा शेवड्या असं काहीतरी नाश्ता केला की नाश्ता करूनच आम्ही जात असतो. तर अगोदरच्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे आणि अगोदरच्या दिवशी ही पुरण तयार करायसाठी मी सुरुवात केली होती. शॉर्टमध्ये व्हिडिओ काढला, पूर्ण व्हिडिओ काढला नाही मी, कारण थोड्या वेळासाठी मला विहारात जाणं, थोड्या वेळासाठी घरी येणं, थोड्या वेळासाठी आशुला पाहणं, थोड्या वेळासाठी अजून बाकीचं काही काम करणं, अशा जास्त गोष्टी माझ्यात हे झाल्या, पूर्ण मिक्स झाल्या, म्हणून मी पूर्ण व्हिडिओ काढला नाही. तर आत्ता रात्रीचे 12 वाजले होते, करेक्ट 12 वाजले होते आणि 12 वाजताचा हा व्हिडिओ. घरूनच शूट केला व्हिडिओ, विहारात गेली नव्हती. विहारात नंतर जायचं होतं म्हणून मी थांबली होती, पण विहारात जाणं झालं नाही. तर रात्रीचे 12 वाजता बाबासाहेबाचा जन्मदिवस सुरू झाला आणि अशा फटाक्याचा आवाज आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशी कडकडाट इथं चालू झाली होती. तर रात्रीच्या 12 वाजताचा हा व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या दिवशी इथं सकाळी हा व्हिडिओ मी 9 वाजता काढला होता बहुतेक, कारण 8 वाजता मिरवणूक सुरू झाली होती. मिरवणुकीतून मी घरी आली होती फक्त व्हिडिओ काढायसाठी, कारण सकाळी मी व्हिडिओ काढला नाही. जेव्हा घरी पूजा करण्यात आली, जेव्हा घरी सगळ्या गोष्टीची म्हणजे काय म्हणतात त्याला, बाबासाहेबाचे जे पूजन करतात ते पूजन जेव्हा घरी करण्यात आलं त्या टायमामध्ये मी दुसऱ्या कामात व्यस्त होती आणि सासूबाईनंच बाबासाहेबाचं पूजन केलं होतं, म्हणून मी थोड्या वेळासाठी घरी आली होती. तर इथं अजून विहारात जाऊन, म्हणजे घरचा व्हिडिओ काढून अजून विहारात गेली मी तर हा व्हिडिओ काढायसाठी, म्हणजे एकदमच रॅडीत जायसाठी सुरुवात केली होती. आता इथं मी आवाजही तुम्हाला डीजेचा ऐकू येत असेल, त्यासोबत तुम्हालाही आवाज येत असेल. तर इथं आमचं सजवलं होतं आणि अशा प्रकारचं एक साईड डीजे, एक साईड अशी बग्गी तुम्हाला दिसत असेल. त्या बग्गीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मूर्ती आहे आमच्या इकडे, म्हणजे आमच्या विहारात जी अष्टधातूची मूर्ती आहे, ती मूर्ती आम्ही त्या रथात ठेवत असतो आणि नंतर तिथूनच आमची मिरवणूक सुरुवात होती. आता इथं आशू रथात बसला होता मामाजीजवळ, तर डीजेच्या आवाजाने मला पाहायचं शोधाशोध चालू होती. इथं आशूले सासऱ्याजवळ देऊन मला इथं पूजन करायसाठी आली होती रथाचं. आधी विहारात पूजन करून झालं, आता इथं रथाचं पूजन करायचं होतं. रथाचं पूजन करायसाठी इथं आली, आरतीचं ताट घेऊन इथं पूजन केल्यानंतर इथून सुरुवात होणार आपल्या रॅलीसाठी. व्हिडिओ समोर नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. सबस्क्राईब कमी आहे, प्लीज शेअर करत जा, व्हिडिओ सबस्क्राईब करत जा. आता आणि कसं आहे ना, याला तर म्हणतात बोले काहीतरी नवीन आहे. हे पेशील भीम सैनिक साडे या त्याला तर काही हात वाढते. 14 अप्रैल